सर नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? मी राजू शंकर भारमळ, माजी सरपंच फुलवडे. या भागामध्ये आमदारकीला बदल होणार आहेत असं काही चर्चा आहे या भागामधून, आदिवासी भागातून. तुमचं काय म्हणणं आहे, बदल होतील? नाही, तसं काय वाटत नाही. जे बोलणार ते काय बोलणाऱ्यांच्या तोंडाला हात लावता येत नाही. त्यामुळं बदल होणार हे मला तरी वाटत नाही. कारण आमदार साहेबांचं आजपर्यंत पश्चिम भागात किंवा फुलवडे गावात अनेक कामं झालेली आहेत. आजही पण आपटी दांडेवाडी ते भगतवाडी हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून 4,35,00,000 रुपयांचा हा निधी साहेबांनी मंजूर केलेला आहे. आणि अजूनही पण आमचे खाली नंदकरवाडी फाटा भगतवाडी हा 40 लक्ष रुपयाचा डांबरीकरणाचा हा रस्ता आहे. आणि समाज मंदिर असेल, अशी मोठमोठाली कामं म्हणजे भरीव कामं ही आमच्या गावात झालेली. त्यामुळं साहेब जे बदल म्हणतात होईल का बदल होणार आहे ते मला तरी वाटत नाही. कारण जे बोलतात बदल होणार आहे, कारण त्यांचीच नाव मतदार याद्यांमध्ये नाहीत. त्यामुळं त्यांच्या बोलण्याला काय अर्थ राहत नाही. त्यामुळं माझ्या मते तरी बदल हा अशक्य. त्यामुळं जे बोलतात त्यांचे मत काय ग्राह्य धरण्यात येऊ नये असं मला वाटतं. विकास कामांच्या बाबतीमध्ये इकडे काय सांगाल तुम्ही? विकास कामं आहेत तुमच्या गावात साहेबांच्या माध्यमातून, वळसे पाटलांच्या? हो, साहेबांच्या माध्यमातून भरपूर कामं झालेत. मी 2008 साली सरपंच झालो. त्या टायमाला आमच्या गावामध्ये दांडेवाडी, भगतवाडी, वांदरवाडी आणि माकडवाडी अशा 3 वाड्या वस्त्या लाईटीच्या राहिल्या होत्या. मी सुरुवातला इलेक्ट्रिक बोर्डाला अर्ज केला. तिथनं काय आपल्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं मी नामदार साहेब त्या टायमाला ऊर्जा मंत्री होते, मुंबईपर्यंत गेलो, मंत्रालयापर्यंत. त्या ठिकाणी अर्ज दिला आणि नामदार साहेबांनी 1 महिन्याच्या आतमध्ये ते काम मार्गी लावलं. तेव्हापासून मी म्हणजे साहेबांचाच माणूस आहे आणि आजही आहे. परंतु बुवा असं लोकांचं थोडीशी चर्चेमुळं थोडंसं आपल्याला थोडं कुठंतरी बाजूला टाकल्याने मला वाटते. परंतु मी तेव्हापासून आजपर्यंत मी राष्ट्रवादीचं काम करतोय आणि राष्ट्रवादीचं करणार. त्यामुळं नामदार साहेबांचं जे बदल होणार आहे असे लोक म्हणतात ते काही शक्य वाटत नाही. आता हे जे निकम साहेब आहेत यांचं पण काम शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं आहे तालुक्यामध्ये असं दिसतंय. हा, पण ते अजून दिसायचे ना, अजून दिसलं थोडे, अजून त्यांना व्हायचे करायचे. मग तिथून पुढं नामदार साहेबांची कामं आज दिसतात आणि जे दिसतं तेच होतं ना. त्यामुळं बदल हा होणार नाही हे फार 100%. बोला बोला. हा, असंही म्हणतात का बुवा निकम साहेबांना बुवा खालून पूर्व भागातून निवडून देतील. परंतु निकम साहेब पश्चिम भागात लक्ष कशावरून देतील हा एक प्रश्न आहे. आणि भविष्यात पश्चिम भागाचा विकास होणे हा गरजेचा आहे. कारण पश्चिम भागात अनेक अडीअडचणी आहेत. त्यामुळं निकम साहेब लक्ष देतील याची मला तरी खात्री वाटत नाही. त्यामुळं नामदार साहेबच हे एकमेव पर्याय आहेत पश्चिम भागासाठी. आणि पूर्व भागात सुद्धा आदिवासी समाज आहे. त्यामुळं आदिवासी समाजाचं संपूर्ण मतदान हे नामदार साहेबांना जाईल याची मी खात्री देतो. आमदार बदली होणार नाहीच मग? नाही, नामदार साहेबांचं बदल होणार नाही हे फार 100%.